म्हणजे माझी जी गुंतवणूक केलेली रक्कम होती, मेहनतीची कमाई होती आणि खास करून मी ज्या बदलापूर शहरामध्ये प्रेम केलं की बदलापूर एक स्वच्छ शहर आहे, आपले कथोरे साहेबांचं एवढं चांगलं नाव आहे, या भागामध्ये झोपडपट्टी नाही, चांगलं राहणीमान आहे, म्हणून मी या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पैसे टाकले होते. पण आज मला असं वाईट वाटतंय, कथोरे साहेबांनाही मला असं सांगावंसं वाटतं की याबद्दल बिल्डर लॉबीबद्दल थोडंसं तुम्ही लक्ष द्या साहेब, की माझी चांगल्या प्रकारे म्हणजे वेगळ्या प्रकारे खूप फसवणूक झालेली आहे. आज मी त्यांच्याकडे जॉब विचारायला गेलो की मला पैसे परत द्या, माझं फ्लॅटबद्दल काय म्हणणं आहे तुमचं ते द्या. तर म्हणे तुम्हाला आम्ही काहीच देणार नाही. आणि मला गेटवरती यायच्या अगोदर त्यांनी गेट बंद केला आणि मी त्यांच्या दारात उभं राहिलो ऑफिसला मोहन अल्कोजमध्ये. तर आतमधून 5-6 लोक पीव्हीसी पाईप घेऊन आले आणि मला शिवीगाळ मारहाण माझ्या मिसेसला मला म्हणजे करू लागले. मग त्या संदर्भात मी खूप काही भांडणं झाली आमची. मग मी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल केली. माझी मेडिकल पण झालेली आहे. पण मला एवढंच विनंती आहे बदलापूर वासियांना आणि इतर लोकांना की मोहन अल्कोज नावाचा जो ग्रुप आहे, जो बिल्डर आहे, आणि असे कितीतरी माझ्यासारखे लोक असतील ज्यांनी पैसे फसवणूक झालेली आहे, तर या लोकांना सावध व्हा. अशा बिल्डर पासून फसवणुकी जे करतात. राहायला कुठे आहात? मी उल्हासनगर 4 नंबरमध्ये राहिलाय. म्हणजे आता तुम्ही उल्हासनगरवरून आज हो, आज अख्खा दिवस सण माझा खराब झालाय. गुढीपाडव्याचा सण होता. म्हटलं मला आज रजिस्ट्रेशन करून देतील, पण त्यांनी आज रजिस्ट्रेशन न करता उलट मला मारहाण, भांडण, बायकोला पण शिवीगाळ आणि काय 15-20 लोक खूप 20 लोकांनी मला हातपाय धरून मारलंय असं गृहीत धरा. तुमच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल. हा, आणि विशेष म्हणजे असं आहे की ज्या लेडीजला मी त्या ऑफिसच्या स्टाफला ओळखत नाही, त्यांनी मला कधी आतमध्ये घेतलं नाही, दरवाजाच्या बाहेर मी होतो, त्या माऊलीला मी बघितलं पण नाही, ती येऊन पोलीस स्टेशनला सांगते की या व्यक्तीने माझ्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. सोबत माझी मिसेस आहे आणि त्यानंतर ती व्यक्ती बोलते की मी या विनयभंग या माणसाने माझ्यावरती केलेला आहे.